नमस्कार, मी CS पवन चांडक. मी सध्या नॅशनल प्रेसिडेंट ऑफ ICSI आहे. आज आमचं इथे 27th नॅशनल कॉन्फरन्स ऑफ प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी आहे. ICSI ही जी संस्था आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या द कंपनी सेक्रेटरीज ॲक्ट 1980 मध्ये इन्कॉर्पोरेटेड संस्था आहे. आमचे 80,800च्या पेक्षा जास्त मेंबर्स आहे आणि साधारणतः 2.5 लाखाच्या घरात आमचे स्टुडंट्स आहेत ऑल ओव्हर इंडिया. आमच्या सगळ्या ऑफिसेसमध्ये आमचं जे हेड ऑफिस आहे ते दिल्लीमध्ये आहे आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड ज्या ऑफिस जे आहे ते नोएडामध्ये आहे. आणि ह्या सगळ्या ऑफिसेसमध्ये आम्ही स्टुडंट्स आणि मेंबर्ससाठी फक्त कॅपॅसिटी बिल्डिंग नाही तर त्यांच्यासाठी नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज कुठनं येईल त्याच्यासाठी पण आम्ही काम करत असतो. ह्या ज्या कॉन्फरन्सेस सेमिनार्स जे आम्ही घेतो ते आम्ही कॅपॅसिटी बिल्डिंगसाठी घेत असतो की जेणेकरून आमचे स्टुडंट्स आणि मेंबर्स हे नेहमी मार्केटमध्ये काय चाललं आहे, आजच्या तारखेत कॉर्पोरेट जगतामध्ये काय रिक्वायरमेंट आहे, व्हॉट कॉर्पोरेट्स आर एक्सपेक्टिंग फ्रॉम अस, त्या हिशोबाने आणि येणाऱ्या फ्युचरमध्ये जे काही आमच्याकडनं एक्सपेक्टेड कॉर्पोरेट जगताला असतं त्या हिशोबाने करतो. आमचे खूप रिगरस ट्रेनिंग्ज आहेत जे आम्ही रेसिडेन्शियल आणि नॉन रेसिडेन्शियलमध्ये करत असतो. त्याच्यात आम्ही लोकांना मेंबर आणि एक सक्सेसफुल सिटीजन ऑफ इंडिया घडवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. आणि तुम्हाला ऐकून खूप चांगलं वाटेल की एकही कंपनी सेक्रेटरी आजच्या तारखेत अनएम्प्लॉईड नाही आहे. जर कोणी ऑफर नाही घेतला ती गोष्ट वेगळी आहे, कारण की लोकांच्या अपेक्षा वेगळ्या असू शकतात की मला आज ₹1,00,000 मिळत आहेत, मला 1,50,000 पाहिजे. सो पण त्या केसेस सोडून तुम्हाला एकही माणूस कुठेही मिळणार नाही की जो अनएम्प्लॉईड आहे. प्लस आमचे 6 ओव्हरसीज सेंटर आहेत, त्याच्यात US, कॅनडा, UK, दुबई, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियामध्ये आमचे ऑफिसेस आहेत. आणि अजूनही वेगळ्या वेगळ्या ग्लोबल ऑर्गनायझेशनचे आम्ही पार्ट आहोत, जसं ICGN झालं, CGI झालं, CISA झालं, सीमा झालं, यांचे आम्ही पार्टनर्स आहोत. जेणेकरून एक कंपनी सेक्रेटरी आउट ऑफ इंडिया जरी गेला तरी त्याला तिथे एम्प्लॉयमेंट मिळाली पाहिजे, त्याला तिथे काम मिळालं पाहिजे. त्या हिशोबाने पण आमचं करिक्युलम असतं. दर 5 वर्षात आम्ही आमचा सिलेबस जो आहे तो रिवाईज करतो आणि ते मार्केट कंडिशन्स बघून आणि फ्युचर ऑफ द नेशन, फ्युचर ऑफ द वर्ल्डमध्ये काय चाललंय त्या हिशोबाने असतं. रिसेंटली आम्ही मरीटाईम सेक्टरमध्ये पण आमचे पाय रोवलेले आहेत आणि तिथे आम्ही गुजरात मरीटाईम युनिव्हर्सिटीसोबत आम्ही आमचं MOU केलेलं आहे. त्याच्यानंतर SEBI, BSE, NSE, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सचे सगळे ऑफिसेस जसे रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, रिजनल डायरेक्टर जनरल, ह्या सगळ्यांकडे जे काही रिप्रेझेंटेशन आणि अप्रुव्हल्स आणि सगळे कामं जे असतात कॉर्पोरेटचे ते फक्त कंपनी सेक्रेटरीच्या थ्रूच होतात. तुम्हाला माहिती असेल की आजच्या तारखेत SME IPO आणि मेन बोर्ड IPO म्हणजे BSE NSEचे मोठे IPO, हे सगळे जे काही येतात ते आमच्या देखरेखीच्या खाली होतात. आमचा जो मेंबर आहे तो प्रत्येक कंपनीमध्ये कंप्लायन्स ऑफिसर आहे, ज्या कुठल्या लिस्टेड आहेत किंवा ज्यांना लिस्टिंगसाठी जायचं आहे. सो एवढा सगळा जो व्याप आहे तो सगळा आमचं कंपनी सेक्रेटरीज बघतात. आणि त्या अनुषंगाने हा जो कोर्स आहे आमचा ICSIचा तो तुम्ही रुरल इंडियामध्ये प्रत्येक होणार स्टुडंट ज्याला आपण म्हणूया त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करावी आणि तुम्ही CS ह्या कोर्सबद्दल अजून जनजागृती करावी ही माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे. आणि तुमच्या थ्रू मला खात्री आहे की तुम्ही हा कंपनी सेक्रेटरी कोर्स सगळ्यांपर्यंत पोहोचवणार. हा कुठलाही प्रायव्हेट इन्स्टिट्यूटचा कोर्स नाही आहे, हा गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट द कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचा कोर्स आहे आणि हे गव्हर्नमेंट रिकग्नाइज्ड आहे. आणि आमची जी इन्स्टिट्यूट आहे ती स्पेशल ॲक्ट ऑफ द पार्लमेंटच्या अंडर फॉर्म झालेली आहे. आम्हाला 77 चॅप्टर 4 रिजनल काउन्सिलच्या थ्रू आम्ही जे काही करतो इथे सगळ्या ठिकाणी आमचे जे मेंबर्स आहेत ते ऑनररी मेंबर्स आहे आणि ते इलेक्ट्रल प्रोसेस डेमोक्रॅटिक वेनी निवडून आलेले आहेत. आणि एकदा निवडून आल्यावर 4 वर्षापर्यंत त्यांना एक अजेंडा असतो, त्या अजेंडावर सगळे लोक काम करतात. आम्ही एक टीम म्हणून सगळं काम करतो आणि भारतात आणि भारताच्या बाहेर जे काही कॉर्पोरेटायझेशनला लागतं, ज्या कुठल्या कॉर्पोरेट हाऊसेसला सर्व्हिसेस लागतात त्या सगळ्या सर्व्हिसेस आम्ही आयदर प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी म्हणून देतो किंवा कंपनीजमध्ये कंपनी सेक्रेटरी म्हणून एम्प्लॉयमेंट घेऊन करतो. तर प्लीज तुम्ही चार्जेस आणि टर्म्स आमचे 3 स्टेजेस आहेत. CS EET जे आपण फाउंडेशन कोर्स म्हणतो, त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह लेवल आणि प्रोफेशनल लेवल, अशा 3 लेवल आहेत. आणि ह्या तिघांचेही जर तुम्ही बघाल तर CS EET फक्त 10,000 फीज आहे, CS एक्झिक्युटिव्ह जी आहे त्याची 16,500 फीज आहे
आणि CS प्रोफेशनल जे आहे त्याची 20,000 फीज आहे. 21 महिन्याचं ट्रेनिंग आयदर प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीकडे किंवा मोठ्या कंपन्या ज्या लिस्टेड किंवा अनलिस्टेड असतील त्यांच्यासोबत करू शकतात आमची स्टुडंट लोक, जेणेकरून ते तयार होतील पुढच्या फ्युचर चॅलेंजेससाठी आणि कॉर्पोरेटमध्ये जे काही चालतं जे कंप्लायन्स असतात त्याचा हँड्स ऑन एक्सपिरियन्स येण्यासाठी, जेणेकरून तुम्हाला माहिती असेल की ट्रेनिंगचं खूप इम्पॉर्टन्स आहे. त्याच्याशिवाय आमचे भरपूर वेगळे वेगळे ट्रेनिंग आम्ही स्टुडंट डेजमध्ये देतो, जसं स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम, 3 days ओरिएंटेशन प्रोग्राम, त्याच्यानंतर CLDP 1 CLDP 2 एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंट प्रोग्राम, असे हे जे प्रोग्राम्स असतात त्याच्यात आम्ही ह्या 3 वर्षाच्या आमच्या जो कोर्स आहे त्या कोर्समध्ये टप्प्याटप्प्याने दर 6 ते 8 महिन्यात दर 6 ते 8 महिन्यात एक एक ट्रेनिंग आहे. त्याच्यामुळे लोकांना त्या त्या स्टेजवर व्हॉट इट रिक्वायर्स फॉर नेक्स्ट लेवल ऑफ देअर करिक्युलम त्याच्या हिशोबाने हे सगळे ट्रेनिंग आम्ही डिझाईन केलेले आहेत आणि त्या हिशोबाने आम्ही सगळ्या स्टुडंट्सला ट्रेन करतो, जेणेकरून ते करिक्युलम पास केल्यावर ते रेडी टू ॲब्झॉर्ब इन द मार्केट असतील, असं सगळं आहे.